राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. भक्तांनो, कल्पना करा, एक साधा मुलगा, ना मोठा तपस्वी, ना विद्वान, ना राजा, पण त्यांच्या एका सेवेमुळे साक्षात श्री हरी वैकुंठ सोडून पृथ्वीवर आला आणि आजही हजारो वर्षापासून एकाच विठेवर उभा आहेत. तो भक्त कोण होता? अशी कोणती सेवा होती की देवही थांबला? आजची कथा पूर्ण ऐका आणि शेवटी मी सांगणार आहे पुंडलिकाने केलेली एकच गोष्ट आज आपण केली तर विठ्ठलाची कृपा आपल्याला आपल्या घरावर नक्कीच राहील. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आता कथेला सुरुवात करूया. भीमा नदीच्या काठी एक तरुण राहत होता. त्यांचे नाव पुंडलिक. भीमा नदीच्या काठी एक तरुण राहत होता. त्यांचे नाव पुंडलिक. सुरुवातीला तो आई वडिलांशी कठोर वागत असे. त्याला संसार, मौज मजा आणि स्वतःचे सुख याशिवाय काहीच दिसत नव्हते. एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग आला की त्याला जाणवले आई वडिलांची सेवा हीच खरी देवसेवा आहे. तर त्या दिवसापासून पुंडलिक पूर्णपणे बदलला. तो रोज आई वडिलांचे पाय धुवायचा, त्यांना प्रेमाने जेवू घालायचा, औषधे द्यायचा आणि रात्रभर जागून त्यांची सेवा करायचा. त्याच्या घरात दरिद्र होते, पण मनात अपार भक्ती होती. ही सेवा पाहून वैकुंठातील श्री विष्णू प्रसन्न झाले. रुक्मिणी मातेला म्हणाले, असा भक्त पृथ्वीवर आहे, त्याला भेटल्याशिवाय राहवत नाही. दोघेही पुंडलिकाच्या घरी आले. दार ठोकावले. पुंडलिका, बाहेर ये. पण त्यावेळी पुंडलिक आई वडिलांचे पाय दाबत होता. त्यांचे दार उघडले नाही. त्याने फक्त एक वीट बाहेर सरकावली आणि नम्रपणे म्हणाला, देवा, मला क्षमा करा. आधी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण करून दे. कृपा करून या विठेवर उभे राहा. देव रागवले नाहीत, उलट हसले. भक्ती म्हणजे हाच खरा धर्म हे जगाला दाखवण्यासाठी श्रीहरी त्याच विठेवर उभे राहिले. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक बाहेर आला, देवाच्या चरणी पडला. श्री विठ्ठल म्हणाले, आजपासून मी या भूमीत याच विठेवर उभाच राहील. जो प्रेमाने माझे नाम घेईल त्याला मी कधीच दूर करणार नाही. आणि तेव्हापासून पंढरीपुरात विठ्ठल विठेवरच उभा आहे. भक्तांनो, संदेश असा आहे की देवाला मोठेपणा, यज्ञ, दान किंवा संपत्ती नको असते. त्याला हवे असते ते प्रेम, नम्रता आणि आई वडिलांची सेवा. आजपासून आपण ही एक संकल्प करूया. आई वडिलांची सेवा करीन, विठ्ठलाचे नाम घेईन. आई वडिलांची सेवा करीन, विठ्ठलाचे नाम घेईन. शेवटी एक अभंग म्हणूया. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, कर काठावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर काठावरी ठेवून या. जर
ही कथा मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, रामकृष्ण हरी असं कमेंट करा आणि संतगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भक्तांनो, मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबर आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.